गुड मॉर्निंग. देवाची स्तुती असो. आज या सुंदर सकाळी आपण सेवंथ डे ऍडव्हेंटिस्ट विश्वास यामधील शेवटचं आणि महत्वाचं तत्व जे पाहत आहोत ते म्हणजे नवीन पृथ्वी, आणि त्यातला शेवटचा भाग आज आपण शिकत आहोत. आणि देव आम्हा सर्वांना समजण्यासाठी सहाय्य करो. नवीन उत्पत्तीवरील विश्वासाचे मोल, त्यामधील त्याद्वारे अधिक कार्यक्षमता प्राप्त होते, या मुद्द्यापासून आपण पुढे सुरू करणार आहोत. काहींना वाटते की ख्रिस्ती लोकांना जगातील गोष्टीची काही किंमत वाटत नाही, तर त्यांचे सर्व चित्त स्वर्गीय गोष्टीवर केंद्रित झाले आहे. परंतु नवीन पृथ्वीवर तोच विश्वास त्यांचा असल्यामुळे तो त्यांचा भक्कम पाया बनतो. ख्रिस्ती या नात्याने आमचा विश्वास आहे आणि असायला हवा, आणि त्या पायावरून ते जग हलवून सोडतात. यानो, आज ख्रिस्त जर तुमच्या बरोबर आहे, आमचा विश्वास त्याच्यावर जर आहे, तर आम्ही जग हलवू शकतो. C.S. लेविसने निरीक्षण करून म्हटले, जर तुम्ही इतिहासाचे सिंहावलोकन केले तर तुम्हाला आढळून येईल की ज्या ख्रिस्ती लोकांनी पुढील जगाचा अतिविचार केला त्यांनी या जगासाठी पुष्कळशे केले. नवीन जगाचा विचार करण्याचे बहुधा सोडून दिल्यामुळे ह्या जगात ते अगदी निरुपयोगी, अकार्यक्षम बनले आहेत. स्वर्गावर लक्ष केंद्रित करा आणि त्यामध्ये पृथ्वी समाविष्ट होईल. पृथ्वीवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला एकही मिळणार नाही. स्पष्ट देवाचं वचन सांगतं, प्रियानो, जे दिसतात ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि जी आम्हाला मोठी आशा आहे, जे येशूनं आम्हाला वचन आणि प्रॉमिस केलेलं आहे, या गोष्टीकडे म्हणजे स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष द्या. आज येशूवरील आमचा विश्वास याद्वारे आज आम्ही स्वर्गीय राज्यामध्ये निश्चित जाणार आहोत. आणि असा ज्यांचा ठामपणे विश्वास आहे त्याने जग हलवून टाकलेलं आहे. आणि प्रियानं ते सत्य आहे. प्रभू येशू जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही जगाला हलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि जी आम्हाला फार मोठी आशा आहे, आम्ही ह्या पृथ्वीवरती जे आता सध्या राहतो त्या पृथ्वीवरती राहणार नाही. परमेश्वराने नवी पृथ्वी तयार केलेली आहे, त्यामध्ये आम्ही राहणार आहोत आणि सार्वकालिक माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण राहणार आहोत. म्हणून त्यामध्ये पृथ्वी समाविष्ट, पृथ्वीवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला एकही मिळणार नाही. म्हणून ते वाक्य आज तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. सुज्ञ मनुष्य बर्फाचा मनुष्य बनवण्यापेक्षा संगमरवरी दगडावर पुतळा कोरण्यासाठी अधिक काळजी घे. जो ख्रिस्ती मनुष्य शेवटी एकदाचे आपल्याला निकालात काढण्यात येईल किंवा कुठेही फेकून देण्यात येईल असा विचार करतो, त्याच्यापेक्षा जे अनंतकालिक जीवन जगण्याचा विचार करतो तो आपल्या जीवनाचा रूपरेखा काळजीपूर्वक आखील. माझ्या प्रिय बंधूंनो, बर्फाची मूर्ती केली तर जास्त वेळ राहत नाही, परंतु संगमरवरची जर केली तर ती जास्त दिवस राहते. याचा अर्थच असा की आमचं पुढील जे जीवन आहे ते क्षणिक नसून सार्वकालिक आहे. आणि म्हणून त्यावर लक्ष देणे, फोकस करणे गरजेचं आहे. अर्थात ख्रिस्ताकडे पाहण्याची, अनंतकालिक जीवनाकडे पाहण्याचा कल आपला असावा. कारण माझा प्रभू जो तुम्हाला आणि मला ज्यानं वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे तो आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. ज्या विचाराला पवित्र आत्मा प्रोत्साहन देतो त्या विचारामध्ये दंग झाल्यास त्यामध्ये आत्मसात करण्याची प्रचंड शक्ती आहे.
किती सुंदर वचन आहे. या ठिकाणी परमेश्वर खूप सुंदर म्हणतो, पवित्र आत्मा आम्हाला प्रोत्साहन करतो. त्या विचारामध्ये आम्ही दंग झालं पाहिजे, आणि जर झाल्यास देव आम्हाला ताकद देतो. त्याद्वारे व्यक्तीला श्रेष्ठ स्थान प्राप्त होऊन तो उमद्या स्वभावाचा बनतो. जे क्षेत्र आणि त्याची दूरदृष्टीची शक्ती विकास पावते. आज आम्हाला दूरदृष्टी पाहिजे, आम्हाला आशा आहे त्या नवीन पृथ्वीची, आणि त्या अँगलनेच आम्ही, त्या विश्वासानंच आम्ही पुढे जायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची शंका न घेता तीच आम्हाला दूरदृष्टी असायला हवे. आणि तुलनात्मक प्रमाणबद्धता आणि दृश्य आणि अदृश्य गोष्टीची किंमत मोल अधिक ओळखण्यात येते. म्हणून ज्या दृश्य गोष्टीकडे लक्ष लावू नका, तर अदृश्य गोष्टीकडे लावा. आणि अदृश्य गोष्टी जर काय असेल तर ते देवबापाने दिलेल्या स्वर्गीय राज्याचं एक आशा आहे. पुढील मुद्दा, त्याद्वारे देवाचा स्वभाव प्रगट होतो. हा मुद्दा आपण पाहू. सध्या जगाकडे पाहिल्यास दिसून येते की त्याद्वारे देवाचा स्वभाव या ग्रहाविषयी त्याची मूळ योजना यांचा उघडपणे विपर्यास करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सध्या जगाकडे पाहिल्यास दिसून येते की त्याद्वारे देवाचा स्वभाव या ग्रहाविषयी त्याची मूळ योजना याची उघडपणे विपर्यास करण्यात आलेली आहे. पापामुळे पृथ्वीची भौतिक रचना इतकी विकृत झाली आहे की पुष्कळांना त्यामुळे हे जग आणि उत्पत्ती अध्याय 1 आणि 2 या मध्ये ज्या नंदनवनाचे वर्णन केले आहे त्यांचा काही साधारणपणे संबंध असल्याची कल्पना करता येत नाही. सध्या तग धरून जिवंत राहण्यासाठी झगडावे लागत आहे. सध्याची वस्तुस्थिती पाहता ही गोष्ट बरोबर आहे. लोकांचा सध्यातलं जगातील जीवन लक्षात घेता क्षणभरासाठी अविश्वास होण्याची शक्यता आहे. परंतु आमचं लक्ष ख्रिस्ताकडे असणं गरजेचं आहे. त्यानं जी आम्हाला आशा दिलेली आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या विश्वासकाला जग, देही गोष्टी आणि शैतान यांच्यावर लढा द्यावा लागत आहे, त्याच्या जीवनाद्वारे सुद्धा देवाच्या मूळ योजनेचा अचूक प्रदर्शन होत नाही. गोष्ट खरी आहे. आज आपण जगात राहत असताना शैतानाबरोबर आम्ही लढा देत आहे आणि त्याच्या जीवनाद्वारे सुद्धा देवाच्या मूळ योजनेचा अचूक प्रदर्शन होत नाही. कळत न कळत आपलं मन इकडे तिकडं होण्याची शक्यता असते. तारण पावलेल्यांसाठी देवाने जे आखून ठेवले आहे, शैतानाच्या प्रभावाचा कसलाही स्पर्श न झालेले जीव, तर हे जे बोललेले आहे फार महत्वाचे. असताना अडखळण, छोटे मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात, परंतु देवबापाने जे आखून ठेवलेले आहे तुमच्यासाठी, शैतानाच्या प्रभावाचा कसलाही स्पर्श न झालेले जीव म्हणजे कोण? तुम्ही नेहमीच विश्वासू, केवळ देवाचे उद्दिष्ट साध्य होणाऱ्या नियमाचे अधिपत्य असलेले जग, त्यामध्ये देवाच्या स्वभावाचे खरेखुरे प्रतिनिधित्व होते. आज देव आम्हाला मार्गदर्शन करत आहे. अर्थात वचन, त्या वचनाकडे आम्ही लक्ष देऊन पुढे जाणं गरजेचं आहे. आणि ती जी आशा आहे, या आशेवर आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण खरेखुरा प्रतिनिधित्व जर कोण करतो तर आमचा देव. जर आमचा नायक, आमचं प्रतिनिधित्व करणारा जर ख्रिस्त आहे, तर आम्हाला काय घाबरायची गरज? परमेश्वराने जे आम्हाला आशा दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार. त्याद्वारे आम्ही देवाकडे आकर्षिले जातो, हा मुद्दा आहे. आणि परमेश्वर पुढे काय म्हणतो बघा, अखेरीस अधार्मिक व्यक्तीला ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्यासाठी बायबल नवीन पृथ्वीचे वर्णन करते. एखादा नवीन विश्वासू आहे आणि त्याने जर विश्वास ठेवला तर हे शब्द त्याच्यासाठी एक अमृताप्रमाणे आहे. म्हणून प्रियानो, त्याला ती आशा निर्माण होते की निश्चित नवीन पृथ्वीचे वर्णन त्याला आकर्षक वाटते.
आणि हे निश्चित खरे आहे. एदेन बागेतील सौंदर्यासारखी जीर्णोद्धार झालेली पृथ्वी सध्याची पृथ्वीसारखी सत्य स्वरूपातली असेल ते भक्तगणांचे शेवटचे ग्रह होईल. किती सुंदर शब्दरचना आहे. आज आम्ही भक्तगण, त्याच्यावर विश्वास ठेवणारी लेकर, अगोदर कशी पृथ्वी होती आदामाच्या वेळेला, त्यानंतर आता सध्याची परिस्थितीची पृथ्वीची काय आहे, परंतु आज आम्ही भक्तगणांना म्हणजेच विश्वासू लेकरांना ज्या पृथ्वीचं आम्हाला आशा आहे, जी मिळणार आहे, ते ग्रह किती सुंदर असेल, ती नवी. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे दुःख, यातना आणि मरण यांच्या आघातापासून ते मुक्त राहतील. ह्या गोष्टी त्या नवीन पृथ्वीमध्ये नसणार. काय? यातना, दुःख, मरण ह्या गोष्टीचा थाराही नसणार, पाहायला पण मिळणार नाही. आणि ते परस्पराच्या समोर पाहतील. हे वर्णन एकाने ऐकल्यावर त्याने त्याच्यावर जोरदार आक्षेप केला. हे ऐकलं एखाद्याने, त्याने आक्षेप घेतला असेल, कदाचित त्याचा अविश्वास झाला असेल, परंतु प्रियानो, आज आम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष देऊन ज्या आशेवर आम्ही चाललो त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे. त्याने म्हटले का? ते कदापिही असू शकणार नाही. ते जगाच्या सोयीप्रमाणे असणार, अधार्मिकांना आवडेल त्याप्रमाणे ते असणार. प्रश्न केलेला आहे, त्याला वाटलं म्हणून तो तसं बोलला. तो बोलला त्या ठिकाणी इथं अविश्वास व्यक्त होतो. पुष्कळांना वाटते की धर्म आणि त्याची अंतिम प्रतिफळ असे असले पाहिजे की त्यांची आकांक्षा केलेली नसावी. पुष्कळांना वाटते की धर्म आणि त्याचे अंतिम प्रतिफळ असे असले पाहिजे की त्यांनी आकांक्षा केलेली नसावी. या कारणास्तव कोणत्याही सुखानंदाचा उल्लेख केला आणि पतित अवस्थेमध्ये माणसाच्या अंतःकरणात त्यासाठी अत्युकट इच्छा बळावली तर त्यावर त्यांना वाटते की अशी वृत्ती खऱ्या जगाचा भाग असू शकत नाही. आता या ठिकाणी थोडस अविश्वास व्यक्त होतो प्रियानो, आणि हे होणं साहजिकच आहे. हे तुमच्यात होऊ नये यासाठी आम्हाला सावधतेचा इशारा दिलेला आहे. देवबापाचं वचन एक कानाने मात्रा यामध्ये अजिबात बदल होणार नाही. मग अविश्वास का? अविश्वास होण्याची शक्यता आहे, म्हणून आम्हाला सावधतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी देवाने तयार केले आहे, त्याची माहिती त्यांना देण्यात त्यांचा उद्देश हा होता की त्यांना या जगातून त्यांच्याकडे आकर्षित करून घ्यावे. आता इथं मात्र आपला उद्देश पूर्ण होतो की त्यांना ही आम्ही आशा दाखवली पाहिजे, सांगितली पाहिजे की अरे देवबाप आमच्यासाठी पृथ्वी तयार करत आहे, केलेली आहे, आणि आपण तिथे जाणार आहोत. मग तुम्ही अविश्वास का करता? म्हणून त्याच्याकडे आकर्षण करून घ्यावे, दुसऱ्या जगाचे मोल समजण्यास त्यांना मदत करावी. कारण त्यांचा विश्वास तसा असल्यामुळे ते तसं बोलतात. परंतु आमचं काम त्यांना आहे की त्याकडे त्यांना आकर्षित करण्यासाठी मदत करावी आणि पित्याच्या मायाळू अंतःकरणाने सिद्ध केलेल्या सौंदर्ययुक्त गोष्टीचे ओझरते दर्शन. किती सुंदर परमेश्वर आज आमच्यासाठी जी सुंदर अशी पृथ्वी तयार केलेली आहे, नवीन पृथ्वी तयार केली आहे, त्याच्याविषयी त्यांना दर्शन, त्याच्याविषयी अशी माहिती त्यांच्या समोर मांडावी की त्यांचा विश्वास इकडे ना तिकडे होता कामा नये. आणि ही जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे, आणि हे आम्ही सांगणं गरजेचे आहे. आणि अत्यंत शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत, निरंतरचे नवे. हा शेवटचा मुद्दा, शेवटचं पान आज आलेला आहे, आणि हा आनंद वाटतो की 28 तत्वाचा शेवटचा भाग आपण पाहत आहोत. ह्या जुन्या पृथ्वीवर वारंवार उच्चारण्यात येते की सर्व चांगल्या गोष्टीचा शेवट होतो,
नवीन पृथ्वीवरील चांगल्या वार्तेतील अत्युत्तम वार्ता म्हणजे तेथे चांगल्या गोष्टींचा केव्हाही अंत होणार नाही. म्हणजे काय असणार? चांगल्या गोष्टी नेहमी असणार. किती सुंदर शब्द वापरलेला आहे की ह्या जुन्या पृथ्वी वारंवार उच्चारण्यात येते की सर्व चांगल्या गोष्टीचा शेवट होतो. नवीन पृथ्वीवर चांगल्या वार्तेतील अत्युत्तम वार्ता म्हणजे अत्युत्तम, किती सुंदर शब्द आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो चांगल्या वार्तेतील अत्युत्तम वार्ता म्हणजे येथे चांगल्या गोष्टीचा केव्हाही अंत होणार. म्हणजेच वाईट गोष्टीला थारा नाही आणि चांगल्या गोष्टी ह्या मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. त्यानंतर हालेलुया ध्रुपदातील गाण्याजोग प्रशंसनीय भाग प्रत्ययासी या जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करेल. आता आपण त्याचे वारसदार जो आहोत, स्वर्गाचे वारसदार आहोत. या जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करेल. त्यामध्ये आम्ही आहोत. युगानुयुग राज्य करण्यासाठी सज्ज राहा. आणि पवित्र शास्त्र म्हणते की त्यावेळी स्तुती गीतामध्ये प्रत्येक प्राणी भाग घेईल. राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान व गौरव व सत्ता ही युगानुयुग असतो. प्रियानो, त्याचं गायन गात असताना होसान्ना, प्रेज लॉर्ड, धन्यवाद देवा तुझी स्तुती असो, त्याची स्तुती गात असताना गाणारे लोक राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव, सत्ता युगानुयुग असतो. आज त्या कोकऱ्याची स्तुती आम्ही सर्वजण केली. आणि तो कोकरा कोण आहे? माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, त्याला सन्मान व गौरव, सत्ता, त्याला गौरव आम्ही देऊ, त्याला सन्मान आम्ही युगानुयुग देत राहू. तो आमच्या बरोबर असेल. आणि अत्यंत शेवटचा मुद्दा आणि शेवटचा पॅराग्राफ आपण वाचूया. महान संघर्षाचा शेवट करण्यात आला. जो आज संघर्ष चालू आहे, ख्रिस्त आणि सैतान यांच्यामधला हा संघर्ष विषय हा संपणार आहे. महान संघर्षाचा शेवट करण्यात आला. पाप आणि पापी यांचा थांग पत्ता राहिला नाही. अखिल विश्व पवित्र आहे. संबंध अफाट सृष्टी निर्मितीमध्ये एकात्मता आणि आनंदी आनंद अगोचर होतो. प्रियानो, आता मात्र एकदम स्वच्छ, क्लीन, नवी कोरी पृथ्वीमध्ये आपण आहोत असं या ठिकाणी समजा. ज्याने सर्व काही निर्माण केले, त्याच्यापासून जीवन, प्रकाश आणि आनंद यांचा ओघ त्याच्या अमर्यादित अवकाशात वाहतो. किती सुंदर शब्द रचना आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो त्याच्यापासून जीवन, प्रकाश आणि आनंद यांचा ओघ त्याच्या अमर्यादित अवकाशात वाहतो. सगळीकडे त्या ख्रिस्ताची प्रीती, त्या ख्रिस्ताचा प्रकाश, त्या ख्रिस्ताचा आनंद आज आम्हाला अमर्यादित अवकाशात वाहतो. म्हणजे कुठेही जागा अशी शिल्लक राहणार नाही त्या ठिकाणी प्रभूचा गौरव नसेल. ती भरून वाहील. अतिसूक्ष्म अणुपासून ते अफाट जगापर्यंत सर्व गोष्टी आणि अचेतन त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात आणि दिलखुशीने, प्रसन्नतेने घोषित करतात की देव प्रीती आहे. त्यानो त्याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि दिलखुशीने, मनापासून देव तुमच्यावर आणि आमच्यावर प्रेम करतो. आणि त्या प्रसन्नतेने घोषित करतात की देव प्रीती आहे. आणि आज देव प्रीती आहे, तो आमच्यावर प्रेम करतो, म्हणून तो आम्हाला त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये
घेऊन जाण्यासाठी, त्या नवीन पृथ्वीमध्ये जाण्यासाठी तयार राहा प्रियानो. त्यासाठी आम्ही आपला विश्वास क्षणभर सुद्धा इकडे तिकडे जाऊ नये. तर त्याच्याशी, त्या कोकऱ्याशी, त्या तारणाऱ्याशी, त्या प्रभूशी आपण विश्वासू राहूया आणि त्या नवीन पृथ्वीमध्ये आज आपण आनंद करूया, देवाचा गौरव करूया, देवाची महिमा करूया, हालेलुया म्हणूया, देवाचा होसाना म्हणूया, देवाचा गौरव करूया, देवाची महिमा करूया आणि सदा सर्व काळ त्या नवीन पृथ्वीमध्ये आपण सर्वजण असणार आहोत. या आशेने आपलं जीवन पुढे चालू ठेवूया. देवबाप तुम्हा सर्वांना या 28 तत्वाचा विशेष आशीर्वाद देऊ. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.